अनंत
संसार समुद्र तार वैराग्य साम्राज्य पूजनाभ्याम हर विठ्ठल हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा चित्तशुद्धी सेवा देवाची हे आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलभ्यते दिला भगरा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगे. तुकोबारायांनी ज्याला परमार्थ खरोखर करायचा आहे त्याच्यासाठी अगदी महत्त्वाची गोष्ट सांगितली. म्हणले दंभ नावाचा एक असला वैरिक आणि परमार्थ करायला लागल्यावर येणार ती म्हणजे इतकी मोठी शेंडी ठेवून तांबडी कापडं नेसून गंध लिहून आणि मोठ्या मोठ्या माळा टप्प्याच्या टप्प्या घालून आणि हातात आणि तसली ती गोमुखी अडकून आणि अशी दुनियाला सगळ्यात जप करून जाऊन संडासला सुद्धा सवळ्यात जाऊन जाऊ. त्याचं नाव दंभ आहे. दंभ शब्दाची व्याख्या फार जबरदस्त सांगितली महाराजांनी. आचार्य महाराजांनी म्हणले वेश भाषा क्रिया चातुर्यादि चातुर्यादिभिः स्वमहत्व प्रकटनं दंभः. वेशानं भूषेनं चातुर्यानं आणि भाषेनं वा वा ह्या सगळ्याचा उपयोग करून स्वतःचं महत्त्व प्रगट करणं त्या क्रियेला दंभ म्हणायचं. महाराज स्वमहत्व प्रगट करण्यासाठी वेश धारण करणं, स्वमहत्व प्रकटनासाठी भाषा धारण करणं. कारण माणसं बऱ्यापैकी मला असं वाटतं बघा आता तुमच्या डोक्याने माणसानं कीर्तनात बोलताना वायलेच बोलतात. त्यांच्या टोनच वेगळा असतो. असं बोलताना वायलेच भांडायला लागल्यावर वायलेच बोलतात. प्रवचन करताना वायलेच बोलतात आणि परमार्थातल्या माणसासंग गप्पा हाणताना वायलेच बोलतात. ह्याच्यातनं फक्त स्वतःचं महत्त्व आहे ना ती प्रकटन करणं आहे. भाषेनं वेशानं चातुर्यानं क्रियेनं वा दंभ म्हणतात. दंभ सगळ्यात बेकार आहे महाराज. ही करा इतका बेकार आहे. एक वेळेस ब्रह्मलोकामध्ये एक ऋषी आले महाराज. ऋषी आता ब्रह्मलोक म्हणजे अतिशुद्ध लोक आहे. अतिशुद्ध तिथं आल्यावर पांढरं चक शरीर त्याच्यावर भस्म लावलेलं वल्कला अंगावर सारखं पुटपुट पुटपुट करीत काहीतरी मंत्रबिंत्र म्हणीत आलेली एक ऋषी सगळ्यांना दिसल्या सगळेजण उठून उभा राहिले. ब्रह्मलोकातले जे लोक आहेत ना त्यांच्या शेजारी बसले त्याला सभासद म्हणाले. ब्रह्मलोकात सगळे उठून उभा राहिले. त्यांच्याकडे बघितल्यावर भगवान ब्रह्मदेव सुद्धा उठून उभा राहिले. त्यांना वाटायला लागले ही आपली संतती नव्ह वाईलच कोणीतरी. त्याचं काय सांगावं महाराज. ह्या ब्रह्मांडातला ब्रह्मदेव मी. ब्रह्मांड काय एवढं आहे काय. अनेक ब्रह्मांड. कोणत्या ब्रह्मांडातले कोणते ऋषीत काय की आणि सगळ्या ब्रह्मदेवाला 4 तोंड नाहीत महाराज. हजार हजार तोंडाचे ब्रह्मदेव आहेत. रामायण बी सगळ्या ब्रह्मांडात होतं. कुठं कुठं तर 1000 तोंडाचं रावण आहे. विठ्ठल विठ्ठल. मोठ्या माणसाला टपकीने कळतं महाराज. आपण उठून उभा राहिले ब्रह्मदेव आणि हात जोडायला सुरुवात केली. आता ब्रह्मदेवाच्या इच्छेचं काम आहे महाराज. त्यांनी सांगितलं आसन द्या आसन द्या. आता ऋषींचं आसन निराळं राहिलं. ब्रह्मदेवातलं ब्रह्मलोकातलं ऋषींचं आसन दिल्यावर त्यांनी सांगितलं ह्या उच्चिष्ठ आसनावर मी बसू काय. त्यांनी सांगितलं महाराज मग कुठं बसणार तुम्ही. ते म्हणजे तुमच्या मांडीवर बसणार.
आता ब्रह्मदेव बसले तर त्यांच्या मांडीवर हे बसले. बसल्यावर आता ब्रह्मदेवाला 4 तोंड, 4 तोंडाने श्वास त्यांच्या अंगावर पडायचा ब्रह्मदेवाचा. त्यांनी सांगितलं, ए प्राणायाम करता येत नाही काय? आता ब्रह्मदेवाला दटिवल्यावर त्यांच्या लक्षात आलं. महाराज म्हणले, बाळ तूही? म्हणजे तुम्ही सुद्धा फसला राव. म्हणजे बेटा दंभ तू कधी आला? म्हणजे ही कसला महाराज आहे ती का नाही ब्रह्मदेवाला सुद्धा नाही कळत. त्याचं नाव दंभ आहे. सारखं नाक दाबून बसला, आकंड सावळ्यात बसला, अजिबात कुणाचं खायना, कोणाला बोलत बी नाही, सारखा स्थितप्रज्ञ असल्यासारखा बसला. म्हणजे नसतो ना. आता एक गोष्ट आली लक्षात पण नाही सांगत, जाऊ दे. त्या पेशव्यांच्या दरबारात एक जण आला होता. 56 भाषात इतक्या बेमालूम बोलायचा. आणि त्यांनी सांगितलं, महाराज आता तुम्ही मराठी बोलता म्हणून तुम्हाला सांगतो, माझी मातृभाषा ओळखायची तुम्ही. आता पेशवे आहेत, ही काम कोणाकडे देतील? नाना फडणवीस त्यांच्याकडे दिलं काम. म्हणजे हे यांची भाषा. त्यांनी सांगितलं, महाराज मी ह्यांचं आतिथ्य करतो, उद्याच दरबार भरला म्हणजे सांगतो तुम्हाला ही कोण आहेत ती, त्यांची मातृभाषा कोणती, यांची जात कोणची, पुन्हा ही कोणत्या देशात जन्माला, सगळं सांगू म्हणजे उद्या. आता ती बी जरा थोडा आरीच आला, त्याला कळायला लागलं. मला ही काय साधा नाही दिसत बरं का. ज्याला काम सांगितलं, कारण हे बघा सगळे वैद्य निराळ, राजवैद्य निराळ बरं का, सगळे पुरोहित निराळ, राजपुरोहित निराळ, सगळे ज्योतिषी निराळ, राजज्योतिषी निराळ. आहे का? मला सांगा, आता समजा मी तुम्हाला सांगितलं 17 फुटा पिठाचं कोंडबळ करून तुझ्या बायकून ओवळून टाक. तिच्याजवळ जर 72 खोडी असल्या तर 17 पिठाच्या कोंडबळ्याने काय? हो. त्याच्यामुळे घोटाळाच आहे सगळा. हे सकाळच्याला उठल्यावर सरदार भरात आल्यावर फडणवीसांनी सांगितलं ना, म्हणजे ह्याचा जन्म कर्नाटकात झालेला आहे, ही शूद्र आहे आणि ह्याची मातृभाषा कानडी. ह्याने विचारलं काय होतं, फक्त माझी मातृभाषा कोणची. ह्यांनी त्याचा सगळा इतिहास सांगितला सकाळी उठल्यावर. आणि इतका चाट पडला का नाही की फडणवीसांच्या पाया पडायला लागला. महाराज कसं कसं सांगितलं तुम्ही मला सांग. ते म्हणजे तुला सांगायचं काय कारण आहे, खरे खोटे सांग. मला खरे, पण मग कसं सांगितलं ते सांगा. फडणवीसांनी सांगितलं काय नाही, त्याला संध्याकाळी रिटून जीव घातलं आणि झोपवलं. चांगला गोहायला लागला, चिमटा घातला की त्याच्या भाषेत मला एक का हाय र ओरिजिनल केरळची माणसं ओळखू येतात, ओरिजिनल कर्नाटकातले माणसं ओळख, ओरिजिनल महाराष्ट्रातले माणसं ओळखू येतात. आमच्या दुकानदाराने आताच सांगितलं, म्हणजे तुमच्याकडली माणसं लईच गरीब आहे, तू आमच्याकडली लय बांधी. ते म्हणलं तुम्हाला चुकलं राहू तुमचं. म्हणलं आमची बरोबरी कुणीच करायची नाही. अख्ख्या ह्या का तुम्हाला सांगा, मुंबई म्हणजे काय साधी नव्ह बरं. त्या मुंबईवर दरारा जर कोणाचा असेल तर सोलापूरचा आहे, माहिती तुम्हाला. लय बेकार दगड येतील ती. मी विचार केला दुकानदाराला असं कसं काय वाटलं असेल. मीच माझ्या मनात विचार केला, म्हणलं आमच्याकडली जी नमुना आहेत का ती इकडे येत नाहीत, आणि आली का नाही तर हिथं आल्यावर गार असतात. म्हणलं ती तिथून पलीकडे वाईलीच आहेत. मला काय माहिती. थोडक्यात गोष्ट असली महाराज की ओरिजिनल ओळख येतो माणूस, त्याच्यात काय शंका नसते. दंभ जी आहे
ही दंभ म्हणजे त्याच्या आहे त्या अधिकारापेक्षा अतिवरच्या अधिकाराचा तो जगाला प्रयत्नपूर्वक दाखवतो महाराज. त्याचं नाव दंभ आहे. हो का? आपण जितका वारकरी तितका दिसाव, जितका ज्ञानी तितका दिसाव, जितका भक्त आहे तितका दिसाव, जितका निष्ठावान आहे तितका निष्ठावान दिसाव. माझ्या आयुष्यात मला सोलापूरला दुर्दैवानं राहायची पाळी आली. ती वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, कांडून कुटून 2 वर्ष. तिथं कीर्तनाला दुसऱ्या वर्षी मी जायचो. काय त्या लोकांच्या गप्पा ऐकायला मिळायच्या मला. ती म्हणले पंढरीची वारी जर आली तर आम्हाला वैकुंठात जरी बोलवायला आले तरी आम्ही जायचो नाही, पंढरीला जाऊ. निष्ठा चांगली का वाईट आहे? पण वस्तुस्थिती अशी असेल का? नाही महाराज. जिथं भजनाला गेलं का नाही, म्हणजे भजन झाल्यावर त्या सोलापुरातली एक पद्धत आहे. भजन झालं का म्हणजे चुरमुऱ्याला तिखट मीठ लावलेलं असतं, त्याच्यात उलसक फरसांचा वास दिलेला असतो आणि ती सगळ्याला कीर्तन झालं की कागदावर खायला द्यायचं. तिथली पद्धतच आहे. लय भारी लागतो ती चिवडा. त्याच्यामुळे सांगत होतो दंभ बर दंभ. आता खरं हे जी निष्ठा तितकी का? म्हणजे वैकुंठातलं विमान आलं आणि विमान आल्यावर ही म्हणेल मला वैकुंठाला यायचं नाही, माझी वारी, मला वारीला जायचे, मला वैकुंठाला यायचं नाही. खरंच असं होईल का वारकऱ्याचं? नाही व्हायचं. ती खरंच वैकुंठाला जाईल का नाही ह्याचीच काळजी. ती ह्याला यम पुढं घालून नेतोय म्हणूनच बरं आहे. ध्यानात आलं का? हो. कारण वैकुंठाला तुकाराम महाराजांच्या बरोबर आयुष्यभर राहिलेली जिजामाऊली सुद्धा नाही गेली. ती म्हणजे महाराज तुम्हीच कशाला जाता, आत्ताशी दुप्त घरी दुप्त झाले, तुम्हीच कशाला जाता? नडले का त्या वैकुंठाचं? ही लेकरं बाळ सोडून काय आहे त्या वैकुंठात? तिच्या पद्धतीने तिचं अगदी बरोबर आहे महाराज. जेवढी निष्ठा आहे तेवढी दाखवली ते ठीक आहे, त्याच्याहून ज्यादा दाखवायला लागला का नाही मग ह्याला दंभ म्हणायचं. दंभ. तुकाराम महाराजांनी सांगितलं ही कवा येतो ती कळत नाही आणि अति सुशिक्षित, अति नाकात बोलणारा आणि अति पवित्र असल्याने दिसतो, त्याच्यामुळे आपल्याला ओळखू येत नाही. आपण ह्याची अमर्यादा करीत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी पहिले सांगितलं हो का, तुम्ही भजन करा, कीर्तन करा, वारीला जा, ज्ञानेश्वरी वाचा, नाही तर वारकरी व्हा. फक्त करताना एक करायचं की दंभदुरी ठेवा. जर तुम्हाला वाटलं तुमचं हित व्हावं तर करायची गोष्ट अशी की दंभदुरी ठेवा. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज ती दंभ लांब ठेवून काय होईल? म्हणले तर चित्ताची शुद्धी होईल. आणि परमार्थात कर्म सुद्धा चित्तशुद्धी अर्थ सांगितले, उपासना सुद्धा चित्तशुद्धी अर्थ सांगितले. आणि चित्तशुद्धी झाल्यानंतरच ज्ञान सुद्धा होईल. आणि अजिबात कुणी जरी जागीरदार असला त्याचा मोक्ष होत नाही महाराज ज्ञानाशिवाय. ज्ञान म्हणजे तत्वमशी सांगितलं की नाही उद्धार होत महाराज, हे अनुभवाला आल्यावर होतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात तू असं लक्षात ठेव, तुला काय करायचे? मला काय सुद्धा नाही महाराज, आपल्या देवाची सेवा करायची. देवाची सेवा करायची ही भावना चांगली का वाईट आहे? मला रेटून पैसे मिळवायचं, जगात नाव मिळवायचं. आमच्या मोदी साहेबांनी एक जणांना सांगितलं होतं, म्हणजे होय तुम्हाला असं वाटतं का माझं नाव ठेवू ह्या जगात राहावं? ते म्हणजे हो का, वेद कुणी लिहिलेत माहिती का तुला? कवा लिहिलेत माहिती का? आज सुद्धा ती वेद ह्या जगाचं कल्याण करण्या इतकी ताकद धारण करून कवर बी राहते. त्यांचं नाव नाही घ्यायची इच्छा त्यांनी केली म्हणजे ही मोदी तर लय किरकोळ आहे. म्हणजे ह्यांनी कशी इच्छा करावी ह्या जगाने माझं नाव घ्यावं, माझ्या लक्षात ठेवावं. मला जाणार तुम्हाला दुसऱ्या का चांगल्या खराखराचं नाव सांगणार नाही मी, पण त्यांनी त्याची मरताना इच्छा प्रगट केली होती, महाराज मला लक्षात ठेवील का हो हे जग? म्हणजे आज पत्तूर जी झाली ती ठेवलीत का हो? पण तुम्हालाच ठेवते. पुढं
पिटारी फिटारी श्रद्धांजली वाहत असते ती लबाड असती, लबाड. हो, आज संगीताचा सूर्य मावळला, आज ज्ञानाचा सूर्य मावळला. मग मला झाला का अंधार आता इथून? विठ्ठल त्या महाराजाला पिटवून देऊस तर ही चमचे असतात का रे, त्यांनी असंच बोलायचं असतं. आला का होता तर ही गाठ घ्याय सुद्धा गेला नाही, मेल्यापासून माईक धरून आला. विठ्ठल लय हलकटपणा करून माणसाने. मला देह दिलाय ना, ही ह्या जगाला सुराला लावायला नाही दिला महाराज, माझं कल्याण करायला दिला. देव बघल काय करायचे, ध्यान झालं. माझं कल्याण मी करून घ्यायचं. आणि तेवढा सुद्धा शहाणपणाच्या जोड नसेल ना, त्याच्या तोंडाकडे सुद्धा बघत जाऊ नये माणसाने, कारण आपला सत्यानाश होतो. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला जर ही खरं वाटत नसलं तर मी स्वतः प्रत्यक्ष उदाहरण आहे तुमच्या डोळ्यापुढं. नाही त्याच्या नादी लागल्यावर कसा सत्यानाश होतो. नादी नाही लागायचं. आमच्या अण्णांनी असली गोष्ट सांगायची मस्त. म्हणजे ते गुजरी नाही ना, गुजरीन ती पाणी आणायची, लांबनं पाणी आणायचं, डेऱ्यावर डेरी येत आहे, त्याच्यावर बारकी कळशी आणि हातात एक आहे, आणि जाताना 10-12 जणींनी जमून जायचं आणि येताना 10-12 जणींनी जमून यायचं. म्हणजे हिकडून टोळकं चाललं पाणी भरून, तिकडून रिकाम्या घागरीवालं, आणि दोघीची गाठ पडली की येताना हिने हिरूनच ठेवायचं. हिला बोलायचं का तिला बोलायचं का त्या धोरणाने चालायचं. आपली गाडी हिकडं काढायची, तिची गाठ घ्यायची ना का पाहण्याच्या स्वरूपात. बायांना ती दोघी बोलतात ती बी ऐकू येतं, शिकडली बोलती ती बी ऐकू येतं, हिकडली बोलती ती बी ऐकू येतं, आणि तिकडलं महत्त्वाचं असलं तिकडलं बी ऐकू येतं. देवाचं वरदान आहे ह्या माऊल्यांना. आणि आदिशक्ती ना. महाराज सांगतात, महाराज आता बोलायला लागल्या आणि बोलता बोलता सगळं लक्ष त्यांचं वरच्या डेऱ्यावर आहे, आणि बोलता बोलता मानाला झटकं बिटकं मारून हातवारे करून बोलते. आता सवय झालेली, अभ्यास झालेला आहे. पण जर डेऱ्यानं माझ्या डोक्यावरची जागा सोडायला लागला असं कळल्या तिथं सगळं बंद आणि लगे हातवर करतात. त्या डेऱ्याला थिर करायचं आणि मग राहिलेलं पुन्हा बोलायचं. तसं माणसाचा अभ्यास असला पाहिजे. महाराज सांगतात माझं कल्याण आहे त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे, आणि त्याच्यात विघ्न उत्पन्न होण्याची शक्यता लांबून सुद्धा असेल त्याच्या नाही ना दिला. तुम्हाला असा अंदाज कळत नाही का ह्या माणसाची गाठ पडल्यावर काय काय बोलेल, असा अंदाज कळतो का नाही? बरं समजा काय बोलेल ते नक्की नसलं कळत, कोणत्या विषयाचं बोलेल हे नाही कळत. ती विषय माझ्या कल्याणाच्या कामाचा आहे का? हे का फक्त कीर्तनातलं जी बोलतो का त्याच्याबरोबर बोलायचं, बाकीच्या उचापती करणाऱ्याच्या तोंडाकडेच बघायचं नाही. ती तिथनं आल्यापासून आपल्याकडे बघून जाऊस तर आपल्याकडे बघू, त्याला राम राम सुद्धा घालायचं नाही, असं उभं राहायचं. अरे हे अवलक्षण काय कामाचं आहे तेव्हा? ही 2-4 पाट्या केर आपल्या डोक्यात नक्की टाकणार महाराज. वा 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 वा. हे असो भगवत प्राप्तीवीन, जो करी संसाराचा क्षीण, तया मूर्खाचे मुखावलोकन करूचे नये. समर्थांनी सांगितलं त्याच्या संग गप्पा मारू नाही नको, त्याच्या तोंडाकडे सुद्धा बघू नको तू. असे नीट ऐका बरं का. मुखावलोकन म्हणजे काय? निहाळून बघणं. मग मला बघूच नाही असं म्हणलं का? नाही ती कोणही एवढं बघायचं सोडून द्यायचं, पुढचं नाही करायचं अवलोकन. आणि बोलायचा फेलायचा विषय संपला. विठ्ठल विठ्ठल. तुझं त्याला सांगून काय होणार आहे? त्यांनी तुला सांगितल्यावर काय होणार आहे? त्याचं मन हलकं होणार आहे. ती मन बी हलकट आहे, मन हलकं होत आहे. आमच्या तात्याने मला एक गोष्ट सांगितली होती. म्हणले आमच्या एका चेअरमन होता कारखान्याचा, लय चांगला होता बिचारा, 30 वर्ष कारखान्यात चेअरमन होता. पण पुन्हा म्हणला इतका चांगला होता माणूस, पण त्याला पुन्हा 2 पोरं होती, आणि 2 पोरं होती त्याने महिना वाटून घेतला, बाकी गेली मरून लवकरच. ही आमुष्या झाली की त्याच्याकडे जायचं.
आणि ती अमावस्या झाली की ह्याच्याकडे यायचं. पण ज्या दिवशी 2 अमावस्या आहेत त्याला का, त्या दिवशी पहिली अमावस्या झाली की पहिली सून हाकलून द्यायची त्याला तिकडे जा म्हणून, आणि ती म्हणायचं आणि का अमावस्या नाही झाली, उपाशीच असायचं. मला एकदा माझ्याकडे आला आणि मला म्हणला, तात्या हो का अशी अशी परिस्थिती माझी, मी तुझ्यापाशीच राहतो. ती म्हणला मलाच भाकरी घालली ना तू कुठं राहतो. म्हणले ही किती शहाणा आहे, हे मूर्ख आहे मूर्ख, आणि त्याचं तोंड निहाळून बघायचं नाही असे. कारण हे माझ्या परमार्थाचा पचका करणार आहे. ठेव का, तुम्ही प्रवचन ऐकलं आणि प्रवचन ऐकल्यावर थोड्या वेळाने गप्पा मारल्या, ही प्रवचनाचा पचका जिकडं तिकडं होऊन जातं. नाही कवड्या प्रवचनाच्या कवड्या होत्यात का नाही, मग ह्यांच्या नाही नादी लागायचं, आपलं शांत बसायचं. मला आणि का आठवतं, निंभरावणी येताना माझ्याबरोबर असायची का नाही सगळी, त्याच्यात भीमाता त्याच्या खांद्यावर माझी हात टाकून चालायचं आणि त्यांना सांगा पुढं काय झालं सांगा, अनेक पुढं काय झालं सांगा. आपण काय नाही सांगायचं, त्यांचं ऐकून घ्यायचं. दुसरा विषय म्हणून बोलायचा नाही तोंडात. मी लय शहाणा आहे म्हणून सांगत नाही, मला उगा आठवलं तवाचं म्हणून सांगितलं तुम्हाला. ही बी दरच वारील तसंच करीत असेल असं बी नाही. महाराज सांगतात ऐका, त्या मूर्खाच्या तोंडाकडे सुद्धा बघायचं नाही. गप्पा फिप्पा ह्या गोष्टी लांब जाईल. ही जर गप्पासाठी येत असेल आणि ती जर गप्पासाठी येत असेल आणि दोघाचा हित आल्यावर 2 फ्यूज एक होत असतील तर ती चांगलं नव्हतं, ती तिकडंच पटांगणात बरी. कारण परमार्थ हे ध्येय ज्याचं असेल त्यानं फक्त एकत्र यायचं महाराज. आणि ती सुद्धा कसं यायचं, महाराज सांगतात माझा परमार्थ आहे त्या गतीला ह्याची गाठ पडल्यावर डबल होत असेल तर त्याची गाठ घ्यायची. जाणता का, ती डिम येत असेल तर ह्याच्या नाही गाठी, ह्याच्या नादी नाही लागायचं. नाही ती 10-5 जागेवर बस्ट करून ठेवतो, ह्याच्या वायरी 10-5 जागेवर बस्ट करून ठेवतो. ह्याला ही दिवळ झाडू वाटलं का नाही, पण त्याची गाठ पडल्यावर त्याला वाटतं नगं झाडायचं. मला झाडावं लागते, मला पुतीलाच नको जायचं. इतके काय गुणवान आहेत. विठ्ठल विठ्ठल. त्याला लय जबरदस्त पुण्य लागतं महाराज. ऐकायला मिळाला, ऐकल्यावर कळायला, एकाग्र व्हायला आणि त्याचं मनन व्हायला लय जबरदस्त पुण्य लागतं. नीट ऐका मी काय म्हणतो. अशीची अशी परिस्थिती. महाराज सांगतात तू ऐकल्याने करून दाखवायला लागला, ह्याचं नाव दंभ आहे. वारीला गेल्याने दाखवायला लागला, ह्याचं नाव दंभ आहे. भजन केल्याने दाखवायला लागला, ह्याचं नाव दंभ आहे. आता समजा गाथा आहे ही माझा मग पाठच नाही, जाणार गेलं सरळ असा बघायचं आणि म्हणायचं माझं तर पाठ नाही असं कळूच द्यायचं नाही तुम्हाला. असं बघायचं आणि पुन्हा म्हणायचं मला ही नको करू का, ही चांगलं नाही. आणि तू सांगत जा माझा पाठ नाही म्हणून. माझा नाही राव पाठ, मला विसरायला लागलं राव. भगवद्गीता विसरायला लागली. मी रोज 2दा-3दा म्हणायचं भगवद्गीता. मला आता पोरांना विचारलं तर लक्षात येत नाही, येत नाही लक्षात. महाराज सांगतात दंभ लांब ठेवून दे, दुरी ठेवा. आणि तू म्हणशील देवाला मध खाऊ घातला, देवाला निवद खाऊ घातला. माणसाला वाटतं निवद असा पुढं ठेवून काय दावायचा आहे, मग असा देवाला करायचा. खरंच देवाने ह्याचं बोट धरल्यावर कसं होईल. पांडुरंगाला कोणी हात लावू देत नाही महाराज, पण पांडुरंगाच्या कडनी बिथाडावर देव बसल्यात का नाही, त्यांच्या तोंडाचं काय खरं आहे. पंढरपूरचा पेढा इतका घट बसतो, त्या भितडाचा चुना सुद्धा तितका घट. उगा विचार करा, तुमच्या तोंडाला असा पेढा लावून ठेवला तर कसं होईल इळबर. अरे करायला पाहिजे तशी सेवा करावी लागते. तुझ्या कल्पनेनं तू करायला लागला म्हणजे त्याच्यात काय अर्थ आहे. तू देवाची सेवा म्हणजे तिथं गेला, तू देवाची सेवा म्हणजे लय मानला, इवळू मानला. तू देवाची सेवा म्हणजे टाळ घेऊन उभा राहिला, रासार जागर केला.
म्हणजे देवाची सेवा ही तुझ्या डोक्यातली कल्पना काढून टाक. महाराज सांगतात तुझ्या चित्ताची ही सेवा करण्याच्या पूर्वीची अवस्था आणि त्याच्यानंतरची अवस्था ही अति पारदर्शक झालेली असली पाहिजे. ह्याला चित्तशुद्धी म्हणायचं. आणि ही चित्तशुद्धी म्हणजे खरी देवाची सेवा आहे. ठर विठ्ठल. माणसं म्हणायचे आमच्या मालकाला, म्हणजे गोरखने लय घेतलं पण मालकाने काय नाही घेतलं. तसल्यांचं मालकाला पटायचं. मालक म्हणायचं तात्या तुम्हाला असं वाटत नाही का हो मला अभंग यावा एखादा, मला वाय यावा, मला कीर्तन यावं, मला मना यावा. म्हणलं माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, तुम्हाला कवा सुद्धा येऊ नाही. तुम्हाला 2-4 अभंग आल्यावर काय केलं असतं गड्या तुम्ही? ज्यांना येतात ती काय काय करतात बघा ना. आला का नाही त्याच्या पुढे टाळ घेऊन उभं राहावं. तिथं खुर्चीत बसून म्हणत असेल इकडं कुणीकडं. ऐका ना लका तू कंबर बांधून माझ्या पुढं कीर्तन करतोय. आयुष्यभर मी कीर्तनाची निंदा केली आणि माझं कीर्तन चालू केलं तू म्हणत असेल का नसेल? हा करायची पाळी झाली का नाही त्याच्या तोंडाकडे सुद्धा बघायचं ना. कुणी काय मला त्याचा बाप बसू नाही तर आजा बसू नाही तर सारी पिढी बसू परंपरा काय घेणं आपल्याला त्याचं. कीर्तन म्हणजे तुकाराम महाराजांचं कीर्तन करायचं निघून जायचं. तुला नाही पटलं तर दुसरा कुठला बी आण. काय घेणं आपल्याला कोणाचं. थोडं लक्षात ठेवीत जावं. महाराज सांगतात भगवंताची सेवा कर. भगवंताची ती काय देत असते दुनिया. मला नेहमी वाटतं म्हणलं दिलं माणसानं तर काय दिलं बरं माणूस. समजा कुणी बी दिलं तर. काल परवाच मी एक प्रश्न विचारला होता. समजा तुमची दानत किती त्याचा विचार करा बरं. तुम्ही द्यायचंच ठरवल्यावर किती देऊ शकता. काय असते दानत काय असते आपली. म्हणला ही मागतो येळभर आणि त्याने किती रुपये दिलं. मला 1 रुपया दिला. 1 रुपया ठोकळा. 1 रुपयाचा ठोकळा सुद्धा 1 रुपयाने वाटत नाही आता. पहिला जी तुम्हाला काय माहिती पण ती पहिलं 1 तुकडा असायचा. जर्मलचा होता का नाही त्याच्या आधी 1 होता. ती बायांचं तोडं फिडं असायचं की नाही पहिलं त्याला सिल्वर म्हणतात. तसल्याचा असा बघा जर्मन सिल्वर म्हणतात त्याला. त्याचा असायचा 1 तुकडा 2 तुकडं 2 तुकडं गोल होतं आणि 1 तुकडा चौकोनी होता. ती 1 तुकडा सुद्धा ह्या 1 रुपयाच्या तोंडात मारेल इतका बारीक केलाय आता ती रुपया. त्याने हात केला असा त्याच्याकडून त्यांनी 1 रुपया दिला. मला हे हात तू त्याच्या पुढं केलाय हे केवढ्याचा आहे आणि त्याने तुला किती दिलं. हे हात केवढ्याचा आहे त्याला मागाय केलाय असा आणि त्याने किती रुपये दिले तुला. त्याने 1000 रुपये दिले. 1 कोटी रुपये दिले. आला का हात लय जास्ती किमतीचा आहे. ही मागायच्या कामाचा नाही. ह्याने तुला जमलं तर ती आणि द्यायची हिंमत नसेल का नाही हे जोडायचं. असं जोडायचं. हर विठ्ठल. आणि ती बी असल्या पुढाऱ्या फिडाऱ्या पुढं नाही जोडायचं. ती देवा पुढं शास्त्रा पुढं साधू पुढं जोडायचं. हात जोडायच्या जागाच आहेत महाराज दुसरीकडे नाही जोडायचं. पाहुणं फिवणं का हात जोडायच्या लायकीच असतात तेव्हा. ही वचका घ्यायला असं ध्यानात ठेवायचं. ह्या जगात सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे पाहुणा. तुम्ही विचार करून बघा. मी एकदा विचार केला होता. म्हणलं समजा म्हणलं माझा मामात असलाय ह्याचा मामात असलाय त्याचा मामात असलाय. आईला म्हणा सगळ्याच मामात असले
म्हणला पण जाऊ दे, ह्या सगळ्याच्या मामाचं काय घेऊन बसला, देवाचा सुद्धा मामा तसलाच. आणि आपण बी मामाच आहे कोणाचं तरी. खतरनाक आहेत माणसं महाराज. हे बघा, वृत्ती सरळ फक्त साधूपाशी होती आणि साधू करतात त्याला. हे बाकीचे नासवाय बसल्यात, ह्याच्या नादी सुद्धा लागू नको तू. मला यायचं पंढरपूरला, कौशिक जायचे, कोण कोण जायचे, मला चला माझ्या गाडीवर. ही म्हणला पुढच्या बारीला त्याला बुका लावणार. आणि आता नेलंय, पण पुढच्या बारीला म्हणणार तू म्हणला निघायचं नाही का पंढरपूरला. मला आमची गाडी नेली. मला कोण नेली? मला आमच्या म्हातारीने. मला तुझं म्हातारं 5 वर्ष झालं मेलेलं. नाही मला चुलता आहे, त्यांनी नेली. मला तुझा चुलता माझ्या ओळखीचा नाही होय, चष्मा घालून काठी घेऊन 2 काठ्या घेऊन चलवतो. त्याने नाही नाही लांबचा चुलता आहे. ही चावणार आहे पुण्याच्या बारीला बरं का. ह्याने बोलवून च्या पाजला का नाही तुला, ती तुझा च्या उगी होणारच आहे तुझ्या घरी येऊन. ह्यांच्या नादी नाही लागायचं महाराज बरं का. ती त्याचं आयुष्य बरबाद करीन आणि तुझं बी आयुष्य बरबाद करीन. बरं बसल्यावर गप्पा मारणार ती का ज्ञानेश्वरीतल्या मारणार आहे का. त्याला ज्ञानेश्वरीचा वास दिला का नाही तरी आत्मा सगळा संसारातच राहणार. त्याच्यामुळे नादी कोणाचं नाही लागायचंच नाही कोणा. जे हाता हाची सराव जे जोडी जाती, ज्ञानोबा सांगतात हाताला हीच सवय झाली जे जोडावेत. आणि ज्यांच्या पुढं जोडलं पाहिजे त्यांच्या पुढं जोडावेत, कोणा पुढे नाही हात जोडायचे. महाराज सांगतात ही दंभ लांब ठेवून देतो. तुला किती येतंय ती दाखवायच्या नादीच लागू नको. फक्त ही करून तुझ्या चित्ताची शुद्धी होते का एवढं बघायचं. आणि तुझ्या चित्ताची शुद्धी झाली ना, ही देवाची सेवा आहे असं लक्षात घ्यायचं. एवढा विषय महाराजांनी पहिल्या चरणात सांगितलाय. तरी दंबदुरी ठेवा म्हणजे हित व्हायचं असत तर ह्या दंभाला लांब ठेवून द्यायचं. तुझ्या चित्ताची शुद्धी झाली म्हणजे देवाची सेवा झाली आणि तीच देवाची सेवा आहे. देवाला काय तू पाणी घालून चोळलं म्हणजे त्याची सेवा झाली असं समजू नको. तुझ्या चित्ताची शुद्धी झाली म्हणजे संपलं. म्हणजे होय वारीला जायचं आणि कसं लपवून ठेवायचं. आता माणसाला दिसणार का नाही. समजा माणसाने विचारलं कुणाकडे गेलता, आता त्याला काय सांगायचं, म्हणून वारीला गेलतो. मग आता वारीला गेलतो ही न विलाज झाला म्हणून सांगायची पाळी आली, ही झालं. पण ही गाठ घेऊन सांगतो वारीहून आलो. आता नाही तसली पद्धत राहिली. पहिले कवा तरी जायची का नाही पंढरपूरला. तर जी पंढरपूरला गेलाय त्यांनी एका पिशवीत प्रसाद, बुक्का आणि कुंकू एवढं घेऊनच जायचं. ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा. त्याच्या घरी गेल्यावर परत आणून द्यायची
तिथल्या बाईने पंढरपूरवरून आला म्हणला की आधी पाया पडायचं त्याच्या बरं का. मग त्याने चिमटभर बुका, चिमटभर कुकू आणि इतकं चुरमुर त्याच्यात घालायचं. त्या हातात जर साखर फुटाणा आला तर ती खाली दाबायचा. बतासही दोन चार घरं झाल्यावर मग ती पुन्हा वर यायची ना सगळी. मग त्याने उभं राहून खायचं तेवढं. दंभ म्हणायचं, दंभ. ही सांगत हिंडायचं, ही जी प्रवृत्ती ह्या दंभ म्हणायचं. आता जाणार म्हणल्यावर त्याला काय कळणारच आहे दुनियाला. पण सांगायची पाळी झाली तर सांगायची, नाही तर भाव खायसाठी सांगायचं नाही. मला तुम्हाला काय काय येतं सारखं सांगायचंच त्याने. मला तुकाराम महाराजाचे 15 अभंग पाठ आहेत, ज्ञानेश्वर महाराजाचे 17 अभंग पाठ आहेत, आणि तुमचा पाठसुद्धा कोणाचा नसेल. गोरोबा का 3 अभंग पाठ आहेत माझे. आणि गवळण तर आपल्यावर काय म्हणतं राव कोण दुसरं. चाबरी माणसं असतात का नाही, ह्याची सगळी यादी पाठ करतात ती. दुसऱ्याने आमच्याची गाठ पडली काय, त्यांनी तेवढी यादी म्हणूनच दावायची त्याला. काय काय माणसं असतात बघा, त्यांना का पाहण्याची सवय असती. म्हणलं मी अशी ज्वारी काढीत होतो, इतक्या टायमाला उठत होतो, गुरं अशी चारायचो, आणि मग गाया तशा सोडायचो, आणि मग पुन्हा वैरणी अशा टाकायच्या आणि गंज अशी लावायची. म्हणला 3 जिल्ह्याच्या पलीकडनं गंज बघायला येत होती माणसं. आलं मला तुझी गंज बघायला 3 जिल्हे सोडून चलत माणसं यायची. नाही मला जेजुरीत चालल्यावर बघायचं. दंभ सोडून देत दंभ. हे दाखवायचा ना आदच सोडायचा. आपण पारमार्थिक ही दाखवायची वृत्ती दंभ आहे. मला करणं दंभ नाही, पण जी दाखवता येत नाही, दाखवल्यावर कोणाला विशेष वाटत नाही, असली साधना तुकाराम महाराजांनी सांगितली. महाराज त्याचा विचार दुसऱ्या चरणात केला.
गाईजे एकांती महाराज सांगते तू काय करायचं, पांडुरंगाचं नामस्मरण करायचं फक्त. म्हणजे कुठं करायचं, म्हणजे एकांतात करायचं. आणि कसं करायचं, म्हणजे आवडीनं करायचं. हे का कोणाकोणाला वांग आवडतं महाराज, मग बटाटा आवडत नाही का, म्हणजे आवडतं. आमटी आवडत नाही का, म्हणजे आवडत. पनीरची कालवण तरी आणि का आपल्यात तसलं ती कुत्र्याच्या छत्र्यात मी असं ऐकून आहे ती तर 5 स्टार हॉटेलमध्ये चालतं जणू. 5 स्टार हॉटेलच मला माहित नाही आणि काय असतं ती, असं ती होऊ बी नाही माहिती, पण ती काहीतरी भारी असतं असं खरंय. त्याच्यात ती चलत आणि ती, कारण जितकी घाण येईल तितकं बरं वाटतं. त्या रामदेव बाबांनी एकदा प्रश्न विचारला होता, त्यांची टीम असेल का नाही, त्यांना मला होय रे आपलं, मला ब्रश बी विकत्यात, मला ती दात घासायचं बी विकतं, औषधं बी विकत्यात, आणि ती काय म्हणतात तसलं असतं की आज चाटून खायचं, हो देवा च्यवनप्राश सगळी गहू पीठ त्यांनी कापडं बी काढल्या, 2 पिशव्या बिशव्या काय बी विकतंय त्याचं. फक्त त्याचं विकत नाही मसाला म्हणजे गरम मसाला, गार मसाला, काय काय असतं की पुड्या पिढ्या सोडतात त्या कालवरात. त्याने विचारलं होतं मला, होय रे ही कशामुळे विकत नाही. ती मला बाजारातल्या मसाल्यात जशी घाण येते तशी येत नाही आपल्यात, म्हणून विकत आला विठ्ठल. म्हणून तर फक्त पांडुरंगाचं नामस्मरण करायचं. ती कसं करायचं, आवडीनं करायचं. महाराज तुला ह्या जगात देवाच्या नावापेक्षा जे आता काहीच नाही आवडलं पाहिजे, त्याच्या पुढं काहीच नाही आवडलं पाहिजे, इतकी आवड पाहिजे. ऐका, की आत्मा आहे ना, त्याच्यापेक्षा ह्या जगात कुणालाही काय आवडत नाही. आणि ज्याला नाम आवडतं ना, त्याचा मोहगम उद्धार आहे महाराज, आपल्या जीवापेक्षा ज्यादा. महाराज सांगतात, बहु आवडशी देवराया, मी मध्ये तुझी शपथ सुद्धा होऊन सांगत तुला, बहु आवडसी जीवापासून या. म्हणून ह्याचं नामस्मरण आवडीनं करायचं. दुसरी गोष्ट एकांतात करायचं महाराज. आणि तिसरी गोष्ट पांडुरंगाचं फक्त नामस्मरणच करायचं. तुला काय गायचं असेल, देवाचं नाव गायचं, एकांतात गायचं आणि आवडीनं गायचं, एवढंच कर. हे त्यात दंभाला वाव नाही महाराज, वाव. जी माणूस एकांतात करतो ती कुणाला दाखवेल, दाखवायचा विषय येत नाही. आणि अति आवडीनं करील त्याला काय लाजेल. माऊली ज्ञानोबा सांगतात, आवडी आणि व्यसना आणि तरी पिसे आणि भुलवी न भुलवी तरी ते काही विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात, तू दंभ त्याच्या योगानं जवळ सुद्धा यायचा नाही, ती कर. म्हणून गाईजे एकांती अलभ्यते ती लाभर. काय होतं त्यांनी
म्हणजे घर या शब्दाचा अर्थ आपला देह असा करायचा. या पुरीच्या ठिकाणी वास्तव्य करणारा आहे त्याला पुरुष म्हणतात. आणि पुरी म्हणजे हे नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन, की 9 येशे असलेलं नगर आहे महाराज तुम्हा आम्हाला दिले. पुरंजनोपाख्यानामध्ये या श्रीमद भागवतात लय जबरदस्त विषय सांगितला. महाराज सांगतात, हे बघा ती फिरत होता पुरंजन, आणि फिरता फिरता त्याला शिकार करताना असं जागा एक गवली. मला त्याला 9 दार आहेत. इतकं आवडायला लागलं की त्याला ती नगर. 7 दारं इकडे येतं आणि 2 दारं इकडे येतं. ना तर 9 दारं एका जागेवर असलेलं अवघड झालं. आता तसलं बोलू नाही, पण विचार करून बघा तुम्ही. आपली 7 दारं आहेत का नाही ती पुढं तोंड करून आहेत, आणि ह्यांच्यामध्ये कुठं बी तुम्ही राहिल्या 2 दाराची जागा ठेवायची. कसं झालं असतं बघा तुम्ही विचार करून. ही स्नोन पावडर तसलं म्हणून त्याला पुरुष म्हणतात. त्या पुरीमध्ये शयन करणार आहे त्याला पुरुष म्हणतात महाराज. त्याला घर म्हणायचं. घर मराठीत बोलते तुकाराम महाराज. आलभ्य म्हणजे असलं घरात राहणारे जे आहेत का नाही त्यांच्या वाट्याला जी लाभ येतच नाही, म्हणजे अति अवघड आहे महाराज, अति अवघड आहे. आता समजा विचार करा, ह्या भारतात पंतप्रधान किती जणांना हो वाटत? लय जण वाटत. मला सोप आहे का व्हायचं? अवघड आहे. मला आपलं कसं व्हायचं? मला आपण फक्त शिका हाणायचं चांगलं बघून. त्या मागच्या 70 वर्षात ज्या चुका केल्या त्या नाही करायच्या, आणि नीट जरा बुद्धी जागेवर ठेवून शिका हाणायचं. पैशामुळं आपल्या पाहुण्यामुळं नाही हाणायचं, धर्मामुळं हाणायचं. फायदा होईल त्या झालेला फायदा दिसतोय महाराज. महाराज सांगतात, दंभरहित नामस्मरण तू एकांतात अति आवडीनं पांडुरंगाचं करायला लागला का नाही, तर मग जे लाभ या देहात मिळणं अशक्य आहे महाराज ते तुला प्राप्त होती. तुकाराम महाराजांनी त्याचा विस्तार नाही केला. महाराज तुमचं तुम्ही करा, तुम्हाला काय करायचं आहे. कोणाच्या वाट्याला कोणाच्या डोक्याला असं वाटेल की निष्काम कर्मावस्था त्याच्या वाट्याला येईल, कोणाला असं वाटेल उपासनेची अति उच्च अवस्था येईल, कोणाला असं वाटेल योगाची अति उच्च अवस्था त्याच्या वाट्याला येईल. एक साधू होते महाराज, कुणी बी कशाचे हौस करायचे नाही, तसंच केल्याने समजायचं नाही. दरवर्षी एक महापुरुष त्यांच्या दर्शनाला जायचे. ही बाकीच्या कोणाला ती त्यांच्या जवळ नव्हती थांबू देत, पण हे आल्यावर त्यांना अगदी जवळ जागा असायची. आणि त्यांनी संध्याकाळची जेवण बिवणं झाले का नाही, सगळी झोपच तर आपलं अंग टाकायचं, झोपले सगळे की उठून बसायचं, आसन टाकलेलं असायचं आणि त्याच्यावर बसायचे. आणि ही तिथं गेले म्हणजे परत झोपा बिपायचे नाहीत महाराज. त्यांनी मस्तपैकी उपास करून जागरण करायचं आणि रात्रभर बघत बसायचं. ह्यांचं असं नाही ना, असं वर जायचं पुन्हा खाली यायचं, पुन्हा वर जायचं पुन्हा खाली यायचं. आसन म्हणजे मांडी घातलेलं असं शरीर. भाग्यवान लोक आहेत ना, जे बैठकीला बसणार आहेत अभ्यासाला, त्यांच्या लक्षात असं येतं महाराज कधी कधी अति हलकं शरीर होतं, पण ते तेवढा क्षण मात्र असतं संपून जातं महाराज. पण ह्यांच्यामध्ये शरीरात जडत राहिली नव्हती. ह्याची इच्छा कर्म करणाऱ्याने करायची नाही. ह्या ज्या सिद्धीत ह्या कशातल्या आहेत, योगातल्या आहेत.
ज्ञाता भक्तीच्या आहेत ते वेगळ्याच आहेत महाराज, आणि ज्ञानाच्या वेगळ्याच आहेत. असं आहे ज्ञानाच्या म्हणजे असं पोतं टाकलं नदीहून पलीकडे गेला बसून असलं काय नसतं त्याच्यात. हो, त्याला येऊन सारखा देवगा पाहतो ते संग असं बी नसतं का. एका महाराजाचे शिष्य होते, ती जरा बरेच काय म्हणते त्याला ठल विठ्ठल योगीराज बिगीराज परंपरेतले होते. ते म्हणले आमचे महाराज आहेत ना, ती जायच्या आधी गेले होते कुठं नरसोबाच्या वाडीला, आणि दत्त महाराजांचं त्यांचं बोलणं झालं काय. मग इकडं आल्यावर दवाखान्यात ॲडमिट केले आणि तिथंच त्यांनी देह सोडला. असे भावना चांगल्या आहेत महाराज माणसाच्या, आलं का लक्षात. पण गाणगापूरला गेलं की दत्त बोलतात, नरसोबाच्या वाडीला गेलं की दत्त बोलतात, अनेक पुन्हा कुठतरी आहेत बाबा तिथं, औदुंबरला गेलं की दत्त बोलतात. चांगलं आहे का वाईट आहे. पण ही टेंबे स्वामींची जी गोष्ट आहे का ना, ती कुणी बी लावून घ्यायची नाही आपल्याकडं, आणि असल्याची इच्छा बी करायची नाही. आमच्या अण्णांनी एक गोष्ट सांगितली होती महाराज, म्हणजे भूत भविष्य कळो यावे वर्तमान स्वर दाखवा स्वर, हे तो भाग्यहीन त्यांची जोडी, भाग्यहीन आहेत त्यांच्या इच्छा आहेत महाराज. आम्ही विष्णुदासी देव ध्यावा चित्ते, होणार ते होते प्रारब्धे. आम्ही विष्णुदासी देव ध्यावा चित्ते, होणार ते होते प्रारब्धेची. ही सिद्धी वाटत नाही का तुम्हाला. अशोचान अनशोचस्वम प्रज्ञावादांश भासी, गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडितः. ही सिद्धी नाही का वाटत तुम्हाला. संतुष्टः सततं योगी यथा आत्मा दृढनिश्चयः मय्यि अर्पितमनोबुद्धिर् यो मद्भक्त समे प्रिय. ही सिद्धी नाही का वाटत. या सिद्धीच आहेत सगळ्या महाराज बरं का. आणि तुम्ही जे असं हवेत उडायचं देव बोलायचं आणि हे सिद्धी नाही सांगत ज्ञानेश्वर महाराज. हला विठ्ठल म्हणून महाराज सांगतात, तू आवडीनं त्या पांडुरंगाचं नामस्मरण करायचं, एकांतात करायचं आणि गायचं महाराज. कारण गाण्यात काय फरक आहे, गाण्यात वृत्ती आहेत ना त्या सुईच्या होत्यात महाराज. हे का अशी मोटर चालू दिली आणि त्याच्या मनाने कुठं जायचं तिथं जाऊ दिलं, त्यात आलं का. असा मोहगम गाणार आहे का नाही, त्याचं सगळ्या रागाचं सूर लागतात. आणि दंडानं पार द्यायचं म्हणलं का नाही, मग एक 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 सारा भिजतो. त्यात आलं व्हायला. म्हणला ही काय म्हणतोय नक्की. म्हणला सगळं राग तर ह्याच्यात स्वरात हायतच, पण जी ह्या संगीतकाराला सापडले ना ती सुद्धा म्हणतोय. सगळं स्वर सगळं श्रुती ही कसले स्वर असते ते. ती नाही त्याला काय म्हणते दुसरं, कोमल असला की शुद्ध स्वर आहेत की नाही. आणि दुसरे आहेत त्याला काय म्हणायचे. नाही विकारी म्हणतात का विकारी. ती नाही रे, ती जरा रागाचा अंगात झालं. विठ्ठल विठ्ठल 7 शुद्ध स्वर आहेत का, राहिलेली 5 कसली. नाही तसं नाही, त्यालाच काहीतरी म्हणते. हा नाही ती नाही, ते रागात सांग. ऐका की नाही कर्ज बी नाही. ठर विठ्ठल कुठं संगीत शिकायला बसायचं. जाऊ दे. ही सगळे शुद्ध स्वर, राहिलेले 5 आणि श्रुती आहेत तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या बहुतेक 32 आहेत का नाही.
तेवढ्या सगळ्या गाऊन ते आणि दुसरं स्वर काढतो. ही मोकळ्या रानात मोटर चालू करून दिली लक्षात आहे का. काय काय तर टापकेने चाल धरतात आणि पुन्हा ते ध्यानात येत नाही. हा चालेला अंतरा कोणता आहे आणि अंतरा म्हणून पुन्हा पहिली चाल कोणची. मी एकदा विचार केला आपल्या त्या माणसाला तसं का होतं. म्हणलं ते ऐकायच्या नादी लागतात. आता ही चाली म्हणणारे ऐकतच नाहीत कीर्तन. काय बी सांग तुझं तुझं पहिले चरण कोणचं ध्यानच ठेवायचं. पहिल्या चरणात असं सांगितलंय म्हणल्या दुसरी सुरू करायची आधी आपला ह्याचा निमचरण झालं. गडबड असते पुन्हा कोण बोलू देते हाय का. म्हणून महाराज सांगतात त्याला पकवाच्या हातातला पाहिजे हाय का. दुसरा किती सुरात म्हणून ह्याच्यावरच वाजवायचं त्यांनी. त्या पकवाजाला पुन्हा माईकवाला हातातला पाहिजे. त्याने अशी खून केली की त्यांनी वाढवायचं. ती नुसती अशी नाहीत की ती अशी करतात. लय आगावपणा आहे. काय करायचं आता सगळा बाजार भरलाय. महाराज सांगतात आवडीनं पांडुरंगाचं चिंतन करायचं. गायचं महाराज आवर्जून सांगतात गात जागा गात गात जागा प्रेम मागा विठ्ठला. महाराज सांगतात तू गात गात जायचं. गात गात जाग व्हायचं हळूहळू. कारण झोपीत गायन चालू आहे आपलं. आणि महाराज सांगतात त्या पांडुरंगाला प्रेम मागतो देईल तू है की. म्हणून अलभ्यते ते लाभ घरा. ज्या लाभाची कल्पना सुद्धा तुझ्या मनाला आलेली नसेल आणि ते लाभ होतील महाराज. येती लाभ घरा. पूर्वी पुष्कळ वेळा गोष्ट सांगितलेली थोडक्यात सांगतो महाराज. ते पापाजी म्हणून होते ना नामस्मरण करायला लागल्यावर त्यांचं इतकी एकाग्रता व्हायची की नाही. त्यांना दिवस कळत नाही रात कळत नव्हती. आणि एक वेळेस त्यांची वृत्ती बाहेर येत नव्हती नामस्मरणात. पण एक वेळ डहाजत कोणतरी बसलेलं आहे असं त्यांना जाणवायला लागलं आणि कोणतरी बोलतंय. आणि वृत्ती नामस्मरणात जी तल्लीन होती की नाही इतकी बाहेर पळपळ आली. आल्यावर त्यांच्या लक्षात आलं म्हणजे ही निरळच झाले राव. आज मी ज्या सुखाचा उपभोग घेतो त्याच्यापेक्षा मोठं सुख बाहेर आहे. आणि त्यांनी डोळे उघडले तर त्यांच्या लक्षात येईना महाराज राम लक्ष्मण भगवान सीतादेवी आणि मारुतीराय बसलेले तिथं. विमान सुटलेले आणि त्यांचं शरीर असं दिसायचं की इकडून शरीर बघितलं की पलीकडलं भिताड पलीकडली सतरंजी त्यांना पलीकडलं दिसायचं असं. हे नीट बघितलं महाराज. पुन्हा बघितलं आपण जाग आहे का आपल्याला स्वप्न पडलंय का. आणि नमस्कार घातला उठून सरळ डायरेक्ट साष्टांग नमस्कार घातला. म्हणजे महाराज माझ्यावर कृपा केली तुम्ही. होय म्हणे केली. म्हणजे आम्ही चाललो होतो इथनं आणि सीतादेवी म्हणल्या मारुतीरायांनी सांगितलं म्हणजे फार मोठे श्रीकृष्ण भक्त आहे तिथं. आणि सीतादेवी म्हणल्या चला की मग दर्शनाला आपण. आणि मग खाली उतरलो म्हणल्या. मारुतीरायांनी रस्ता दाखवला. सवे मेला तुका तुका मेला तेणे आगुणा आणला है की. कारण तुमच्या आमच्यासारख्याचं घर देवाला माहीत नसतं महाराज. साधूला देवाचं घर माहिती आणि जीवाचं घर माहिती. जाणतात त्यांचीच ताकद आहे. फक्त देवाला जीवापत्तोर आणायचं नाही तर जीवाला देवापत्तोर न्यायचं. समजलं. चला विठ्ठल. त्यांनी एक प्रश्न विचारला महाराज माझ्या अख्ख्या आयुष्यात मी
रामचंद्र प्रभू, लक्ष्मण, सीतादेवी आणि मारुतीराय ह्यांचं नाव सुद्धा घेतलं नाही का? फक्त श्रीकृष्ण चिंतन करीत. तुम्ही कसं काय आला? श्रीकृष्ण परमात्मा आला असते राधादेवींना घेऊन, रुक्मिणी मातेला घेऊन, तर विशेष नव्हतं काय महाराज? ह्याला अलभ्य लाभ म्हणायचे, कळतंय का? उगतच्या उग जीवावर साधू प्रसन्न होणं महाराज, अलभ्य लाभ म्हणायचं. ही लाभ साधा नाही महाराज. त्यांना उगतच्या उग ही माझा आहे असं वाटणं महाराज, ही अलभ्य लाभ. आणि कशाने येईल? दंभरहित सेवा करून होईल. म्हणून महाराज सांगतात अलभ्यते येती लाभ घरा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव महाराज, दंभ तर नाही ठेवायचं, पण दंभाची जी भावकी का नाही, पावणं रावळं ही सगळं कुणी सुद्धा नाही द्यायचं. ती तिसऱ्या चरणात सांगितलं. न द्यावी वसती, करावी हे शांती वासनेची. दुसऱ्यांना एक जागा देऊ नको म्हणजे अंतःकरण. फक्त देवाची आवड एवढंच बसलं पाहिजे. आता दुसऱ्या कोणाला जागाच नाही द्यायची महाराज. दंभ आहे ना, त्याची सगळी भावकी पावणं रावळे त्यांना नाही जवळ येऊ द्यायचं. आणि वासना ज्या आहेत त्यांना शांत करायचं महाराज. ह्याला काय म्हणायचं? यथात्मा दृढनिश्चय. हा यथात्मा म्हणजे आपल्या स्वतःवर विजय मिळवणारा. आणि बारीक इच्छा नाही येऊ द्यायची, तिचं वासनेत रूपांतर नाही होऊ द्यायचं, त्याचा काम नाही होऊ द्यायचा, आणि त्याचा क्रोध नाही, ह्याचा लोभ नाही होऊ द्यायचा. बस. म्हणून करावी हे शांती वासनेची. तुकाराम महाराज म्हणजे तुला का नाही करायजोग एवढंच आहे. हे बघा, वेदानं सांगितलेलं करायजोग पहिलं होतं. आता बी ती अधिकाराची माणसं करतात. तुकाराम महाराजांनी आत्ताच्या माणसाला सांगितले, त्यांनी काय सत्ययुगातल्या माणसाला नाही सांगितलं. त्यांनी केल्यावर त्यांचा उद्धार होईलच, त्याचा काय प्रश्न नाही. पण त्यांनी घोळून सगळ्यात सोपं औषध सांगितले. आता काही एक मुतखड्याचं औषध आहे का नाही आपलं, मी अनेक वेळा विचार केला महाराज, हे औषध द्यायचं आणि पुन्हा ही उकळण ती करण असं नाही व्हायला पाहिजे. मग ह्याच्यावर अशा प्रकारचं विचार करून औषध तयार करायचं की ही एक पुडी घेतली काम भागलं, तुझं काम भागलं पाहिजे, म्हणजे कुठाना नाही व्हावा त्याला. नाहीतर ती कवा कवा बारक्यातलं उकळतो मोठं बघतो त्याच्यात, नाही का सगळंच उकळून पितो सगळंच. मला महाराज पुरलंच नाही, असला घोळ नाही व्हायला पाहिजे. तुकाराम महाराजांनी सगळं गोळा करून त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून त्याला रसायन म्हणतात महाराज, बरं का, ती तयार केलेली. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, बाण हाची निर्वाणीचा शेवटचा बाण आहे महाराज. म्हणजे ह्यानं ती मारणारच पुढचा. तुम्हाला खरी गोष्ट सांगू का, म्हणजे तुमचं तोंड आहे का नाही, ती जपून वापरायचं, जपून. वावगी हे वाचा वेचू नये, नाही त्याच्याबरोबर बोलायचं नाही, नाही ती बोलायचं नाही.
आणि नाही ते ऐकायचं नाही, कारण ऐकल्यावर मनात बोलत माणूस आणि पुन्हा ती तोंडात नाही येत. म्हणून महाराज सांगतात, वाऊगी हे वाचा वेचू नये. कसलं तोंड दिलंय राव, असलं तोंड कुणाला तरी दिलंय का भगवंतानं? ती आपल्याला दिले. म्हणून म्हणून महाराज सांगतात, आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्यते तिला घरा विठोबा ऐका, एक सूचना आहे, नीट ऐका. ह्याच्या पट्ट्या आहेत का नाही, त्या पहिल्या पालथ्या करायच्या आणि मग गोळा करायच्या. आणि गडी माणसं आहेत त्यांनी